मालवणात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची 750 फूट लांबीची तिरंगा पदयात्रा ठरली लक्षवेधी। मालवण शहरात प्रजासत्ताक दिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे 750 फूट लांबीच्या तिरंग्याची भव्य पदयात्रा काढण्यात आली। या भव्य तिरंगा रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले, तर या भव्य रॅलीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सिंधुदुर्ग शाखा मालवणतर्फे मालवण येथील स.का. पाटील महाविद्यालय ते राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत 750 फूट तिरंगा पदयात्रा काढण्यात आली। या यात्रेत एकूण 341 विद्यार्थी, विद्यार्थिनी व अन्य सहभागी झाले होते। प्रारंभी स.का. पाटील महाविद्यालय येथे त्यावेळी पदयात्रेची शानदार सुरुवात झाली। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट समीर गवाणकर, स.का. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवराम ठाकूर, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कोकण प्रदेश संयोजक यश कंटक, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, दीपक पाटकर, विजय केनवडेकर, अशोक तोडणकर, गणेश कुशे, यतीन खोत, सौरभ तामणकर, ललित चव्हाण, जिल्हा संयोजक अथर्व शृंगार, जिल्हा व्यवस्था प्रमुख अवधूत देवधर, मालवण शहर मंत्री शुभम सकपाळ, सावंतवाडी शहर मंत्री स्नेहा धोटे, कार्यक्रम प्रमुख मेगल डिसोजा, शहर महाविद्यालय प्रमुख चिन्मय कांबळी, मालवण व कुडाळ तालुक्यातील कार्यकर्ते सहभागी झाले होते। पॉलिटेक्निक कॉलेज, टोपीवाला कॉलेज, स.का. पाटील महाविद्यालयाचे NCCचे विद्यार्थी उपस्थित होते। या पदयात्रेमध्ये 126 विद्यार्थी, 143 विद्यार्थिनी, 8 प्राध्यापक, 19 कार्यकर्ते, अन्य 45 असे 341 जणांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर काम करणारी सर्वात मोठी विद्यार्थी संघटना आहे। विद्यार्थ्यांना संघटित करून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती निर्माण करण्यासाठी ही चळवळ विविध उपक्रम राबवित असते। या धर्तीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली। स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय येथून ही रॅली सुरू झाली। ही पदयात्रा फोकांडा, पिंपळ, भरडनाका, बाजारपेठ येथून मार्गस्थ होत राजकोट किल्ला येथे दाखल झाली। राजकोट किल्ला येथे या पदयात्रेची सांगता करण्यात आली। ठिकठिकाणी नागरिकांनी या रॅलीचे स्वागत करण्यात आले। सुमारे 750 फूट तिरंगा पदयात्रा लक्षवेधी व स्फूर्तिदायी ठरली। यामध्ये मालवण येथील NCCचे विद्यार्थी तसेच इतर महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिक सहभागी झाले होते। विद्यार्थ्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला। विद्यार्थ्यांचा सहभाग व नागरिकांचा प्रतिसाद यामुळे ही पदयात्रा यादगार आणि शानदार ठरली। नंबर 1 निर्धार न्यूज, मालवण।